छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात लिटल फ्लावर स्कूल या नावाची शाळा आहे. या शाळेतील मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुख्याध्यापिकेच्या समोरच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या वर्ग शिक्षकावर जीवघेणा चाकू हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असून या हल्ल्यामध्ये त्या शिक्षकाच्या पोटात चाकू खुपसल्यानं त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यावर सध्या घाटी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. अतिरक्तस्राव झाल्यानं आणि रक्तदाब वाढल्यामुळे शस्त्रक्रिया रखडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सुद्धा समजतंय. पण हल्लेखोर अल्पवयीन विद्यार्थी आपल्याच शिक्षकासोबत इतका क्रूर का वागला? नेमकं काय घडलं त्यांच्यात? चाकू हल्ला केल्यानंतर पुढे नक्की काय घडलं? या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना कोणती धक्कादायक माहिती मिळाली आहे? तेच व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, छत्रपती संभाजीनगरसह अवघ्या महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार लिटल फ्लावर स्कूल मधील अल्पवयीन विद्यार्थी 2023 मध्ये 9वीच्या वर्गात शिकत असताना नापास झाला होता. त्यानंतर पुन्हा तो शाळेत रुजू झाला नव्हता. सध्या तो एका खासगी रुग्णालयामध्ये मदतनीस म्हणून नोकरी करत होता. तर शुक्रवारपासून तो एका लहान मुलांच्या रुग्णालयात रुजू होणार होता. अशातच मंगळवारी दुपारी 12 वाजता तो शाळेत त्याचा दाखला किंवा ज्याला आपण टीसी म्हणतो ती टीसी घेण्यासाठी आला होता. यावेळी तो थेट मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये गेला आणि माझी टीसी पाहिजे अशी मागणी केली. त्यावर मुख्याध्यापिका मॅडमनं त्याला तसा अर्ज सादर करायला आणि थकबाकी भरायला सांगितलं. मात्र त्याने अर्ज द्यायला स्पष्ट नकार दिला. दरम्यान अर्जाशिवाय दाखला देता येणार नाही असं मॅडमनं त्याला सांगितलं. पण त्या विद्यार्थ्यानं त्याच्या माजी वर्ग शिक्षकाला केबिनमध्ये बोलावण्याची अट घातली. त्यावर मुख्याध्यापिका मॅडमनं 43 वर्ष शिक्षक विशाल दुसिंग यांना केबिनमध्ये बोलावून घेतलं. यावेळी मुख्याध्यापिका त्यांच्या खुर्चीवर, शिक्षक टेबल समोरील खुर्चीवर बसले होते, तर विद्यार्थी शिक्षकाच्या बाजूला उभा होता. त्या तिघांमध्ये चर्चा सुरू होती. अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्यानंतर मॅडम आणि दुसिंग सर त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि केबिन बाहेर जाण्यासाठी निघाले. पण तेवढ्यामध्ये विद्यार्थ्यानं शर्ट खाली लपून आणलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि त्या शिक्षकाच्या पोटावर गंभीर वार केला. या शिक्षकानं मला मुद्दामून 9वीच्या विज्ञान आणि गणित विषयात नापास केलं, त्यामुळे माझं संपूर्ण वर्ष वाया गेलं असा आरोप करत त्या विद्यार्थ्यानं शिवीगाळ केल्याचं आता बोललं जात आहे. तसंच चाकू बाहेर काढताना मी तुला जिवंत सोडणार नाही, तुझा गेम करून टाकतो असंही तो विद्यार्थी आपल्या शिक्षकाला म्हणाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान शिक्षकावर चाकू हल्ला झाल्यानंतर मुख्याध्यापिका मॅडमनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मॅडमला चाकूचा धाक दाखवून केबिन बाहेर काढलं. यावेळी मॅडमची आरडाओरड ऐकून बाहेरून एक व्यक्ती केबिन मध्ये धावत आला, पण त्या अल्पवयीन विद्यार्थ्यानं त्याच्यावरही चाकू उगारून त्याला जीवे मारण्याची धमकी देत चल बाहेर निघ असं म्हणत हाकलवून दिलं. त्यानंतर तो विद्यार्थी केबिनच्या दरवाजात उभा राहून बाहेरील सर्वांना चाकूचा धाक दाखवत धमकावत होता. नंतर चाकू हल्ला केलेल्या शिक्षकाला त्याला केबिन मध्येच कोंडलं आणि तिथून पळून गेला. मंडळी, या थरारक घटनेचा 2 मिनिट 40 सेकंदाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांमधून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान विद्यार्थ्याचा चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाला शाळेत उपस्थित असलेल्या एका पालकाच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी अतिरक्तस्राव झाल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांची शस्त्रक्रिया रखडली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला छावणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच एपीआय विवेक जाधव यांच्या नेतृत्वात हल्लेखोर अल्पवयीन विद्यार्थ्याचा शोध सुरू झालाय. चाकू हल्ला केल्यानंतर शाळेमधून बाहेर पडल्यानंतर तो विद्यार्थी रस्त्यावरून पळत सुटला होता. पुढे तो छावणी भागामधून बहुसिंगपुरा परिसरामधून पडेगावकडे पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यावर पडेगाव मधून तो पुन्हा गवळीपुरा भागात पळून गेल्याचं समजतंय. शेवटी 3 तासांच्या शोधानंतर त्या विद्यार्थ्याला गवळीपुऱ्यामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला रात्री उशिरा बालगृहात पाठवण्यात आलं. दरम्यान या घटनेच्या प्राथमिक तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोर विद्यार्थ्यानं ऑनलाईन चाकू ऑर्डर केला होता. मंगळवारी सकाळी तो डिलिव्हर होताच त्याने आपल्या माजी शिक्षकावर हल्ला केला. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का असा प्रश्न विचारला जातोय.
दुसऱ्या बाजूला या घटनेच्या संदर्भात माहिती देताना शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडमनं सांगितलं की चाकू हल्ल्यात जखमी झालेले शिक्षक हे शाळेत केवळ मराठी आणि हिंदी विषय शिकवतात. त्यांचा विज्ञान किंवा गणित विषयाच्या परीक्षेसोबत किंवा पेपर तपासण्याशी काहीही संबंध नव्हता. अल्पवयीन मुलानं त्यांच्यावर विज्ञान आणि गणितात नापास केल्याचा आरोप केल्यावर आम्ही त्याचा हाच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला समजावून सांगत होतो, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, अशी माहिती आता समोर आली आहे. बाकी या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरी त्याला प्रौढ गृहीत धरूनच खटला चालवण्याची विनंती पोलिसांकडून न्यायालयाकडे केली जाते, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने समाज आणि शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इतकी घातक शस्त्र अल्पवयीन मुलांच्या हाती इतक्या सहजपणे कशी पोहोचतात, हा चिंतेचा विषय बनलाय. शाळकरी मुलांमध्येही एवढी क्रूर मानसिकता का तयार होते, या प्रश्नाने संपूर्ण समाजावर विचार करण्याची वेळ आली आहे. तसंच विद्यार्थ्याचं भविष्य घडवणारे शिक्षक त्यांच्या शाळेत पण सुरक्षित नसतील तर शिक्षण व्यवस्थेसमोरील हे एक मोठं संकट असल्याचं आता बोललं जात आहे. बाकी या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.